महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासात जर एखादा केंद्रबिंदू मानायचं झालं तर ते म्हणजे आळंदीचं ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर. लाखो वारकरी भक्तांचं दीपस्तंभ. माऊलींनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा अमर ग्रंथ लिहिला, जो भगवद्गीतेचे सहज आणि प्रेमळ भाषांतर आहे आणि जो आजही लाखो वारकऱ्यांच्या ओठांवर आहे. पंढरपूरचा वारी सोहळा, ज्यात शेकडो मैल पायी चालत वारकरी विठ्ठल दर्शनाकडे निघतात, त्या वारीचा गाभा म्हणजे आळंदी. 13व्या शतकात माऊलींनी वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली, म्हणजे मृत्यू न येता चेतना आणि आत्मविश्वास यांना जिवंत ठेवून समाधीत झाले, असा भक्तांचा दृढ विश्वास. पण 1972 मध्ये याच विश्वासाला चॅलेंज केलं गेलं. काही वैज्ञानिक प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांनी या श्रद्धेचं सत्य लपवायचं ठरवलं आणि गरज पडली तर माऊलींची समाधी उघडण्याचा सुद्धा त्यांचा मानस होता. पण पुढे काय झालं हे सर्व उलगडून सांगणारा आपला हा आजचा व्हिडिओ. तर नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या व्हिडिओमध्ये. सन 1972 भारत एका नव्या वाटेवर होता. देशात नव्या सामाजिक चळवळी उभ्या राहत होत्या. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगती करत होतं. अनेक तरुणांमध्ये पुरातन श्रद्धेकडं लॉजिकच्या नजरेतून पाहण्याची दृष्टी डेव्हलप होत होती. याच काळात काही बुद्धिवादी आणि शास्त्रीय दृष्टिकोन असलेल्या कार्यकर्त्यांनी आळंदीतील माऊलींची संजीवन समाधी ही भावनिक अंधश्रद्धा आहे असं त्यांना वाटू लागलं आणि त्यांनी ठरवलं यावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करायला हवी. ही संजीवन समाधी खरी की भक्तांची कल्पना, असे त्यांचे प्रश्न. यामध्ये होते पुण्यातील काही अंधश्रद्धा निर्मूलन करणारे कार्यकर्ते आणि 2-3 परदेशी डॉक्टर्स. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून पाहणार. ही बातमी वाऱ्यासारखी आळंदीभर पसरली. आळंदीतील वातावरण ढवळून निघालं. भाविकांमध्ये राग, दुःख आणि अस्थिरता स्पष्टपणे दिसत होती. काही जण समोरून रडत होते, काही जण हात जोडून विनंती करत होते की माऊलींच्या समाधीला हात लावू नका. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायाचं हृदय आहे. समाधी ही केवळ दगड माती नव्हे तर भक्तांचं एक चैतन्य आहे. ही सर्व परिस्थिती बघता एक व्यक्ती पुढे आली, ती म्हणजे हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर. ते केवळ वारकरी नव्हते तर ते या संप्रदायाचा चेहरा होते. हजारो भाविक त्यांना माऊलींचे प्रतिनिधी मानायचे. ही सर्व परिस्थिती त्यांनी संयमानं सांभाळली. त्यांनी तात्काळ दिल्लीतील एका उच्च भारत सरकारच्या शास्त्रज्ञाशी संपर्क केला. ते म्हणजे डॉक्टर आर्यन शुक्ल. डॉक्टर आर्यन शुक्ल हे केवळ सायंटिस्ट नव्हते तर ते एक संवेदनशील, समजूतदार संशोधक होते. त्यांनी हे सगळं ऐकता एक गोष्ट स्पष्ट केली, समाधी उघडण्याची गरज नाही. आपण समाधीभोवती असलेल्या एनर्जीचा अभ्यास करू. तर सर्व तयारी सुरू झाली. दुसरा दिवस उजडला. पुण्यातून 100-150 लोकांनी भरलेला ट्रक आळंदीच्या दिशेने निघणार अशी बातमी वारकरी संप्रदायात पोहोचली. हे ऐकताच परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी मामासाहेब दांडेकर आणि डॉक्टर आर्यन शुक्ल आळंदीत तात्काळ पोहोचले. शुक्ल साहेबांनी आपल्यासोबत 3 अत्याधुनिक सायंटिफिक मीटर आणले होते. पहिलं म्हणजे गिगर मिलर काउंटर. या उपकरणाने अल्फा बीटा गॅमा रेज मोजता येतात, म्हणजे विविध प्रकारच्या अदृश्य ऊर्जा मोजता येतात. दुसरं होतं थर्मिस्टर बोलोमीटर. याच्या साह्यानं इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट रेंज मोजता येतात, अशा ऊर्जा ज्या माणसाच्या डोळ्यांनी दिसत नाही पण त्यांच्या अस्तित्वाचा परिणाम आपल्याला दाखवतात. तिसरं होतं फ्रिक्वेन्सी रडार मीटर. हे एक इलेक्ट्रिक मॅग्नेटिक लहरी फ्रिक्वेन्सी टिपतो, म्हणजे काही चैतन्य लहरी ज्या जागी सक्रिय असेल तर त्या जागी व्हायब्रेशन टिपता येतं. ही सर्व उपकरणं माऊलींच्या समाधीपासून 6 फूट अंतरावर ठेवण्यात आली. शुक्ला साहेबांनी 3 झाकणं तयार केले होते. एक होतं जस्ताचं, दुसरं होतं पितळाचं, तिसरं होतं लोखंडाचं. या मागचा उद्देश एकच होता, जर ही ऊर्जा धातूने झाकली गेली तर ती उपकरणात दिसते का. अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांचा ग्रुप मंदिरापाशी पोहोचला. ते मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अडवले आणि त्यांना सांगितलं, आपण पहिले एक सायंटिफिक प्रयोग करून बघूयात. जर तुम्हाला पटलं नाही तर तुम्हाला हवं ते करा. यावर शुक्ला साहेबांनी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, आपण समाधीवर एक झाकण ठेवणार आणि मीटरवर काय दिसतं ते पाहूया. तुम्ही ते बघाल तेव्हा आम्ही तिथे थांबणार नाही, आम्ही बाहेर निघून जाऊ. हे ऐकताच ग्रुपमधील काही 10-12 प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभाऱ्यात नेण्यात आलं. मामा आणि शुक्ल साहेबांनी त्यांना या प्रयोगाविषयी समजून सांगितलं आणि दोघेही गाभाऱ्याबाहेर गेले. त्यानंतर जे घडलं ते पूर्णपणे अविश्वसनीय होतं.
मीटर समाधीपासून 6 फूट अंतरावर ठेवलं. मीटरला कोणीही हात लावत नव्हतं. झाकणं बदलली जात होती, पण प्रत्येक वेळेस तीच ऊर्जा, तेच व्हायब्रेशन, तीच रीडिंग मीटरवर दिसत होती. कोणतीही बाह्य साधन नसताना एक अज्ञात आणि स्थिर ऊर्जा जाणवत होती. तर कार्यकर्त्यांच्या मनातील नवीन प्रश्न उभे राहू लागले. कोणीही आत नाही, मीटरला कोणाचाही हात नाही, तरी ही एनर्जी कुठून येते? ही काही हात चलाकी नाही की हा यंत्रणेचा खेळही नाही? ही ऊर्जा स्रोत म्हणजे काय? शेवटी डॉक्टर शुक्ला आणि मामासाहेब दांडेकर यांनी समजून सांगितलं. ही संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही, ही चैतन्य ऊर्जा आजही तेथे सक्रिय आहे. ती डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व तुम्ही डोळ्यांनी बघू शकता. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींचे चैतन्य अजूनही तेथे कार्यरत आहे. शोध संपला आणि कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास नव्याने जागा झाला. या प्रयोगानंतर अंधश्रद्धा निर्मूलन मंडळानं मन बदललं. त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तात्काळ मागे घेऊन टाकला. काही जण तर दरवर्षी समाधीची प्रदक्षिणा करताना दिसू लागली. एका इंग्लिश डॉक्टरने आपले संपूर्ण आयुष्यभर माऊलींच्या सेवेसाठी आळंदीला समर्पित केले. आजही तुम्ही आळंदीला जाल, समाधीभोवती शांत उभे राहाल आणि क्षणभर डोळे मिटून आत डोकावाल तर जाणवेल काहीतरी आहे, कोणीतरी आहे. जसा काळ थांबलेला आहे, एक ऊर्जा चैतन्य जी विज्ञानालाही नम्र करते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.